होता की आज गव्हर्नमेंट जे आहे ते स्टार्टअपसाठी फार प्रमोट करत आहे. स्टार्टअप इंडियासारखे अनेक योजना आहेत, परंतु आजकालसुद्धा काही फॅमिलीजमध्ये स्टार्टअपशी रिलेटेड एक असा इश्यू राहतो की रिस्क घ्यायला नको म्हणतात ते, की आपल्या फॅमिलीचं एक तू नोकरी कर, जास्त बिझनेसमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये पडू नको, त्यात फार रिस्क आहे. हा एक. आणि दुसरं आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या स्किल डेव्हलपमेंटसाठीच्या व्हेरियस योजना आहेत, जे कार्यशाळा वगैरे होतात, त्यामध्ये आपण ॲक्च्युअल इम्पॅक्ट कसा मेजर करू शकतो. फक्त सर्टिफिकेशन्सवरच जर इम्पॅक्ट मेजर केला तर त्यामध्ये फार त्रुटी राहू शकतात. तर ॲक्च्युअल इम्पॅक्ट जो स्किल डेव्हलपमेंटचा झाला आहे तो कसा मेजर केला जाऊ शकतो. तुमचा प्रश्न फार इंटेलिजंट प्रश्न आहे. हा सत्यस्थिती आहे की आपण सर्टिफिकेशनवर आपला रिझल्टचा मापदंड करतो. ॲक्च्युली काय इम्पॅक्ट झाला ते आपल्याकडे काय जास्त इन्फॉर्मेशन नाही असते, पण प्रयत्न करू. हे पण एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मी पण संशोधन करू की त्यामध्ये काय करू शकता. तुमच्या फर्स्ट पार्ट 1 काय होता तुमच्या प्रश्नाच्या, की रुरल एरियाजमध्ये किंवा सेमी अर्बन एरियाजमध्ये फॅमिलीज रिस्क घ्यायला नको म्हणतात. हां, त्यासाठी मी सांगतो की ते स्टार्टअपमध्ये फक्त बिझनेस नाही आहे, स्टार्टअपमध्ये जॉब पण आहे, स्टार्टअपमध्ये सेल्फ काही ना काही बिझनेस करायचा पण आहे, आणि स्टार्टअपमध्ये स्वतःचा बिझनेस पण करायचा आहे, पार्टनरशिपमध्ये. स्टार्टअप फक्त एक आपला माइंडने नवीन एक ओपनिंग द्यायची आहे की आपण मी स्वतः काय करू शकतो का. हा एक अपॉर्च्युनिटी आहे. तर अपॉर्च्युनिटीमध्ये जास्त स्टार्टअप सक्सेस होणार नाही आहे. आपला 1 लाख स्टार्टअप रजिस्टर झाला तो त्यामध्ये 25,000 स्टार्टअपच पुढे जाणार. ते फार चांगला पर्सेंटेज आहे. 25,000 पण जात नाही, पण त्या जोपर्यंत 1 लाख प्रयत्न करत नाही तोपर्यंत 25,000 स्टार्टअप पण तयार होणार नाही. तर आपल्या वडिलांनी सांगा की स्टार्टअप म्हणजे मी जॉबसाठी तयार होत नाही, मी बिझनेससाठी पण तयार होत नाही, मी माझ्यांना स्वतःनं इम्प्रूव्ह करत आहे, स्किल करत आहे.